नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी बातमी. उल्हासनगर तक्षशिला कनिष्ठ महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन. सुभाष टेकडी येथील तक्षशिला महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनता विभागाअंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्रातील 1000 केंद्रासह ऑनलाईन पद्धतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून एकाच वेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील 1000 व ठाणे जिल्ह्यातील 58 केंद्राचे एकाच वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्यातील मंत्री गण व ऑनलाईन हजारो शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेमार्फत कौशल्य विकास योजनेअंतर्गत अत्यल्प दरात नर्सिंग कोर्ससह कपिंग व डायटिशियनचे कोर्स मोफत देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रवेशासाठी उपस्थित विद्यार्थी व पालकांना आवाहन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास महामहिम इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे उपाध्यक्ष DB इंगळे, महासचिव राजेश वानकडे, कोषाध्यक्ष VT वानकडे, सदस्य सुबोध गोंडाने, विजय तायडे, ॲडव्होकेट अश्विनी धांडे, ॲडव्होकेट संजय ससाने, मुख्याध्यापिका अस्मिता बालेराव, विद्या बारसाकडे, भारती देवरे, शासनाचे नोडल अधिकारी संदीप चौधरी, संस्थेचे वरिष्ठ लिपिक अकरिकत सावा खंडे, संगणक ऑपरेटर स्वप्नील वाठोरे, प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक माजी मुख्याध्यापक मोहम्मद नासर पटेल, शिक्षक व हजारो विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी किरकिरे यांनी केले. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. तीनही माध्यमांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांनाही मी विनम्र अभिवादन करते. त्याचप्रमाणे माझ्या शिक्षकांची घेते. आजचा हा कार्यक्रम आपण बऱ्याच दिवसापासून या कार्यक्रमाचं महत्त्व, हा कार्यक्रम का राबवला जात आहे, आपल्याला करिअर करू शकतात यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे. व्यावसायिक शिक्षणातून कौशल्य विकास या संकल्पनेचा फायदा अधिकाधिक युवक युवतींना होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण 1000 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे सुरू होत आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यामधून एकंदर 58 महाविद्यालयांची निवड करण्यात आलेली आहे. कौशल्य भारत किंवा नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट मिशन ऑफ इंडिया ही पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केलेली मोहीम आहे आणि या मोहिमेअंतर्गत 30 कोटीहून अधिक युवकांना विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देऊन कुशल बनवण्याचा मार्ग प्रस्तावित आहे. स्किल इंडिया मिशन इज अ गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च्ड बाय PM मोदी अँड महामहिम इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटी. इथे सुद्धा आचार्य चाणक्य विकास योजना सुरू करून आम्ही सुद्धा इथील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीच्या अंतर्गत तक्षशिला विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स यांनी आज या शुभदिनी आमच्या कॉलेजमध्ये प्राथमिक नर्सिंग कोर्स सुरू केलेला आहे आणि त्यासोबतच कप क्यूबिंग ही एक प्रणाली आहे आणि चिकित्सा आहे आणि या अंतर्गत एक प्रशिक्षण त्यांनी सुरू केलेले आहे आणि त्यासोबतच महिलांसाठी रोजगार मिळावा, युवक युवतींनी स्वावलंबी बनावं आणि स्वावलंबी बनून सुंदरसं आयुष्य जगावं. प्रत्येक महिलेला सुंदर दिसण्याचा अधिकार आहे आणि आपलं कुटुंब जगवण्याचा अधिकार आहे. महिलेचं स्वास्थ्य जर चांगलं असेल
तर ती आपल्या कुटुंबालाही सांभाळू शकेल. आणि म्हणून आमच्या या पदाधिकाऱ्यांनी विचार केलाय की डायटिशियन हा कोर्स आपण आपल्या कॉलेजमध्ये का सुरू करू नये, म्हणून आम्ही या महिलांना सुद्धा ही खूप छानशी संधी दिलेली आहे. डायटिशियनचा कोर्स आम्ही या नर्सिंगचा कोर्स जो आहे त्या कोर्सच्या अंतर्गत जोडूनच तो सुद्धा कोर्स आम्ही दिलेला आहे. म्हणजे कपिंगचा एक कोर्स आहे आणि डायटिशियनचा एक कोर्स आहे, असे 2 कोर्स आम्ही नर्सिंग सोबत दिलेले आहेत. सर्व युवक आणि युवतींना आम्ही आव्हान करतो की आमच्या तक्षशिला विद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घ्या आणि लवकरच आमचं हे कॉलेज सुरू होणार आहे. सर्वांना शुभेच्छा.